एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। 5 ज्योतिर्लिंगांसाठी 5 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा निर्णय घेतलाय। विकासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती। 5 ज्योतिर्लिंगांसाठी आता 5 IAS अधिकारी असतील। या मंदिराचा विकास व्हावा यासाठी IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर, सौरभ, महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत। या सगळ्या 5ही ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी श्रावण महिन्याच्या निमित्तानं एक मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकराच्या विकासासाठी व्ही राधा, ज्या आता अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागाचे, त्यांची नियुक्ती केलेली आहे। औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रासाठी रिचा बगला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। श्रीश्रेष्ठ गुणेश्वर यासाठी वेणुगोपाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि परळी वैद्यनाथसाठी धुळाज यांची केलेली आहे। त्र्यंबकेश्वर यासाठी सौरभ विजय हे जे प्रधान सचिव आहेत वित्त विभागाचे, यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारतीय प्रशासन सेवेतले एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची या नियुक्ती हे सगळ्यात मोठं आहे, कारण की फक्त एका तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक अधिकारी पूर्ण नियुक्त करणं, तो आढावा घेईल, तिथला विकास आराखडा कसा करता येईल, तिथे जो फंड दिला जातोय त्याचं नियोजन कसं केलं जातंय आणि भविष्यामध्ये तिथे कोणकोणत्या सेवा सुविधा उपलब्ध करून देता येतील याचं सगळं नियोजन हे सर्व भारतीय प्रशासकीय अधिकारी पाहतील आणि सगळ्या यंत्रणांवर सुद्धा त्यांचं नियंत्रण असेल। एकूण जर पाहिलं तर देशामध्ये नरेंद्र मोदी हे काशी विश्वनाथ असेल किंवा उज्जैन असेल, इथे मोठ्या प्रमाणामध्ये कॉरिडॉर करतायत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तीर्थक्षेत्र विकास केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 12 ज्योतिर्लिंगातले जे 5 तीर्थक्षेत्र विकास आहेत ते देखील अजेंड्यावरचा विषय या सरकारचा असल्याचंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेलं आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।